केजरीवाल E20च्या विरोधात 2 लाख सह्यांचं पत्र घेऊन पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाणार. अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषदेत ही माहिती. केजरीवाल मंगळवारी पंतप्रधान मोदींना पत्र देणार असल्याची माहिती. भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये कंत्राटदारासह मालकावरती गुन्हा दाखल. परवानगी न घेता निकृष्ट बांधकाम केल्याचा आरोप. दुर्घटनेमध्ये 10 जणांचा झालाय मृत्यू. पीएम किसान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ. योजनेसाठी 3,15,000 कोटींचा निधी मंजूर. देशभरातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा. बुद्धू अशोक खराचा शिर्डी पोलिसांनी ताबा घेतला. समता पतसंस्थेतील बनावट खात्यांच्या गुन्ह्याप्रकरणी खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात. खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली. अँटेलियाजवळ स्फोटक आढळल्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मावर आरोप निश्चित. 5 वर्षांनंतर मुंबई सत्र न्यायालयाकडून आरोप निश्चित. खटल्याच्या सुनावणीचा मार्ग आता मोकळा. दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 202 रुपयांनी स्वस्त तर कोलकातामध्ये 209 रुपयांनी गॅस स्वस्त. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल नाही. जुलै महिन्यामध्ये जीएसटी संकलनाने आता 2.11 लाख कोटींचा टप्पा ओलांडला. 15.4% घसघशीत वाढ. देशांतर्गत जीएसटी महसुलामध्ये 10.1% वाढ. 1.31 लाख कोटींवरून 1.45 लाख कोटींपर्यंतची वाढ. देशव्यापी संकलनामध्ये महाराष्ट्रानं 32,210 कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनासह 13% वाढ नोंदवत अव्वल स्थान देखील कायम ठेवलं. केंद्र सरकारकडून राज्यांना 1,00,000 कोटींचं कर वितरण. महाराष्ट्राला 7,022 कोटींचा अतिरिक्त निधी. अतिरिक्त निधीमुळे राज्यांना विविध विकास प्रकल्प करता येणार. भांडवली खर्च आणि योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद प्रभावीपणे करता येणार. भेसळ प्रकरणामध्ये संबंध आढळला तर सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईल. विरोधकांनी केलेल्या आरोपांवरती दिलीप वळसे पाटील यांचं स्पष्टीकरण. गेल्या काही दिवसांपासून आंबेगाव तालुक्यामध्ये एफडीएची कारवाई सुरू आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा फटका बसलेला आहे. बघूयात काय परिस्थिती. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम. नाशिक पुणे घाटमाथ्यावरती आज ऑरेंज अलर्ट तर मुंबई ठाणे सिंधुदुर्ग साताऱ्याला येलो अलर्ट जारी. चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पुंडलिकसह अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा. भीमा नदी पात्रावरील 8 बंधारे पाण्याखाली. पंढरपूरमधील सर्व घाट स्नानाकरता बंद. नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. खबरदारी म्हणून सप्तशृंगी घाट वाहतुकीसाठी बंद. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. प्रशासनाचं हे आवाहन. जळगाव या ठिकाणी अंजनी धरण हे 100% भरलंय. धरणातून नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. एरंडोल शहरातील जलमय परिस्थितीचे थरारक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. ओडिशामधील 30 पैकी 20 जिल्ह्यांमध्ये भीषण पूरस्थिती. 7 लाखांहून अधिक नागरिकांना फटका. कटक, पुरी, खुर्दा आणि जगजितसिंगपूर या ठिकाणी आता जिल्ह्यांना पुराचा सर्वात जास्त तडाखा बसला. 1,90,000 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर देखील करण्यात आलं. केरळमध्ये अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा रेड अलर्ट तर पठाणमथिट्टामध्ये ढगफुटी सदृश परिस्थिती. 2 तासांमध्ये 300 मिमीहून अधिक पाऊस झाला. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. आसाममध्ये महापुरामुळे मृतांची संख्या 80 वरती. 5 जिल्ह्यांमधले 1,92,000हून अधिक नागरिकांना फटका बसला. काही ठिकाणी पूर ओसरून देखील दैनंदिन वस्तूंचा तुटवडा. घरामध्ये चिखल आणि घाणीचं साम्राज्य. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा नदीला पूर आला. इराई आणि झरपट नद्या वाहत आहेत. दुथडी भरून राजनगर परिसरामध्ये पुराचं पाणी शिरलं. रेस्क्यू टीमकडून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम देखील सुरू. पुढे बघूया टॉप 9 पावसाच्या बातम्या. नाशिकमधल्या मागलाणमध्ये मुसळधार पाऊस आणि त्यामुळे मोसम नदीला पूर आलेला आहे. मुल्लेरमधील मोसम नदीवरील पूल पाण्याखाली गेलेला आहे. 5 ते 6 गावांचा संपर्क देखील तुटला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता वर्धा नदीला पूर आलाय. त्यामुळे इराई आणि झरपट नद्या दुथडी भरून वाहत आहे. राजनगर परिसरामध्ये पुराचं पाणी शिरलंय. त्यामुळे रेस्क्यू टीमकडून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. साताऱ्याच्या घाटमाथ्यावरील मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वाईच्या महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा. कृष्णा नदीनं महागणपतीच्या मूर्तीला चरणस्पर्श केला. मंदिरात विशेष आरतीही करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यामध्ये 91 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे 1,13,000 शेतकऱ्यांना फटका. 84 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील आंबऋषी धबधब्यानं पर्यटकांचं लक्ष वेधलं. 75 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून आता सुरू असलेल्या जोरदार पावसानं मोठा दिलासा मिळाला आहे. तर पावसामुळे धरणं आणि जलस्रोतांमध्ये पाण्याच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. धुळ्याच्या पांझरा नदीवरील नव्या पुलाच्या बांधकामाला मुसळधार पावसाचा फटका बसला. आलेल्या पुरामुळे अवघ्या काही सेकंदांमध्ये निर्माणाधीन पुलाचा अर्धा भाग वाहून गेला. साक्री तालुक्यातील सामोडे गावाजवळ ही घटना घडली. संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. नवापूर शहर आणि परिसरामध्ये सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे रंगावली नदीला पूर आलाय. वाढलेल्या पाणी पातळीमुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नवापूर गावातील महादेवाचे मंदिर पूर्णतः पाण्याखाली गेले आहे. अनेक ठिकाणी धरणं देखील तुडुंब भरली आहेत. बघूयात.
पंढरपूरमध्ये उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. उजनीतून 80,000 तर वीर धरणातून 43,000 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग. भीमा नदीला महापूर. भीमा नदीपात्रात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा. सांगलीच्या चांदोली वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम. चांदोली धरण 86.40% भरलं. चांदोली धरणातून वारणा नदीपात्रामध्ये 6,900 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग. छत्रपती संभाजीनगरमधील सावरगावमध्ये मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूर. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक. वाहतूक सेवा काही काळासाठी पूर्णतः ठप्प. साताऱ्यातील कोयना धरणाच्या वक्रध्वजातून विसर्ग वाढवणार. कोयना नदीपात्रामध्ये 33,826 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. सध्या कोयनेच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू. विदर्भामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूरसदृश स्थिती निर्माण. जळगावमधील हत्तूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ. विदर्भासह खानदेशातील नदी क्षेत्रातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील अंजनी धरण 100% भरले. धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. सततच्या पावसामुळे अंजनी नदीकडून रौद्र रूप देखील धारण. गडचिरोली या ठिकाणच्या सिरोंचा तालुक्याला पुराचा धोका निर्माण झालाय. गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती नद्यांना पूर. नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणाचा विसर्ग 10,000 क्युसेकने कमी. सध्याच्या घडीला 39,917 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. या हंगामामध्ये आतापर्यंत 38.37 टीएमसी पाणी जायकवाडीकडे सोडण्यात आलेलं आहे.